पाटील प्रस्तुत आगरी कोळी कॉमेडीचा बादशाह रोहित आणि म्हणूनच म्हटलं थोड्याच वेळात आमचा शो सुरू होईल. पूर्ण शो नक्की बघा. वेदिका अक्का डान्स ते करते अशी आणि तिथे हागणारे हाय गाईज, नमस्कार. मी तुमचा सर्वांचा लाडका अलिबागचा रोहित डान्सर. आज माझा शो आहे रोहा शहरामध्ये. दुसऱ्यांदा चाललोय आणि आज आपले महाराष्ट्राचे लाडके लावणी सम्राट अश्मित कामटे देखील आहेत. दरवेळेला तुम्ही माझा शो बघितलाच असाल. आज नवीन काहीतरी मी देण्याचा प्रयत्न करतो आणि ही सर्व माझी आजची टीम आहे. हे अश्मित दादा आहेत, हे माझ्या घरी आलेत. आता आम्ही जायला निघत आहोत आणि हा ग्रुप आहे मुंबईचा पूर्ण. यांची फुल टू धमाल मस्ती आज काय होणार आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये. आणि नक्की चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता आम्ही फायनली शोला जायला निघालोत. आता गाडीमध्ये जी शोला गाडी केलेली त्यात CNG भरण्यासाठी वाडगाव येथे थांबलेलो आणि नंतर CNG भरली आणि आम्ही शोला जायला निघालो. खूप रात्र झालेली आम्हाला शोला जाण्यासाठी. आज 11 वाजता शो होता म्हणून आम्ही 8 वाजता निघालो अलिबागवरून. आणि रेवदंड्याला यात्रा होती चौलला, तर खूप ट्रॉफिक होती आणि मला आठवणच नव्हती की यात्रा असेल संध्याकाळी. भरपूर ट्रॉफिक होती, आम्ही ट्रॉफिकमध्ये भरपूर फसलेलो. आणि हा आहे रेवदंड्याचा पूल, तुम्हाला तर माहिती आहे. आणि खूप छान वाटते इथे आल्यानंतर, खूप थंडगार वाटतं एकदम. आणि आता शोला चाललो आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला आमच्या शोची फुल टू धमाल मस्ती तर दाखवणारच आहे. आज अश्मित दादा आहे बोलल्यानंतर शोला तर काय धमालच येणार आहे. आणि शोचा रस्ता बघा कसा डोंगरात एकदम शो आहे आमचा. आज नावे सोनकार दीव या ठिकाणी रोहा इकडे शो आहे. पूर्ण डोंगर आणि जसं आपला वरती डोंगरावर टेकडी आहे, टेकडीवरती मंदिर आहे आणि ती बघा कशी लोक चालतात, तुम्ही तर बघू शकता. पूर्ण असं मातीचा रस्ता. आमची तर गाडी फसलेली अशी या चढणीवरती पहिल्यांदा आणि कशी धक्का मारत होतो आणि जातच नव्हती गाडी. पण मला तो फुटेज घेता नाही आला. खूप मोठी अशी एकदम जंगलात भयानक भीती अशी वाटत होती की नक्की कुठे आहे शो. मला लोकेशन तर माहिती नव्हता. सर्वांसाठी प्रदर्शित होणार आहे जल्लोष नृत्याचा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहित पाटील प्रस्तुत आगरी कोळी कॉमेडीचा बादशाह रोहित पाटील यांनी प्रस्तुत केलेला जल्लोष नृत्याचा हा कार्यक्रम आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपला बॅनर पण स्टेजला लावलेला आहे. छान वाटलं. आणि नंतर मग मी मेकअप करायला घेतला मी माझा मेकअप स्वतःच करतो आणि तुम्ही बघतच आलात. आणि मी असं कधी कधी ताई करायची, पण आता ताई पण डान्स करते तर मग ताईचा मेकअप करत असते मी माझं. आणि माझा मित्र पण मेकअप करत आज मुंबईचा ग्रुप होता. खूप छान वाटलं डान्स. आज मजा येणार आहे. हा माझा कोळी फायनल लुक आहे मेकअप केल्यानंतरचा. आणि आज खूप घाईत मेकअप केला कारण गाडी चढत नव्हती. आणि हे गाईज तर थोड्याच वेळा आमचा शो स्टार्ट होणार आहे आणि सगळेजण ऑलमोस्ट रेडी आहे तिथे बसले. रोहित दादा वेदिका रिहर्सल करते. तिच्या काय पाठ नाहीये डोक्यात काय. आणि स्नेहा आमची आणि ती तब्येत बरी नाही तरी विचारायची गरज आहे. थोड्याच वेळात आमचा शो सुरू होईल. पूर्ण शो नक्की बघा. वेदिका अक्का डान्स ते करते अशी आणि तिथे हागणारे आणि काही क्षणातच शो चालू होणार आहे आणि गणपतीचं पूजन चाललंय. कोणत्याही कार्यक्रम करण्याच्या पहिलं गणपतीचं पूजन करतात आणि शोला सुरुवात करतात. तर सर्व ग्रामस्थ वगैरे त्यांच्या मंडळातली लोक गणपतीचं पूजन करून शोचं नारळ फोडून शोचं ओपनिंग करणार होते. या कार्यक्रमातला सुंदर असं स्वरूप आपण सर्व मान्यवर उपस्थित आहात म्हणून आहे. तरी आपल्यासाठी 2 शब्द म्हणतो की या धावपळीच्या जीवनात वेळ कुणाजवळच नाही. या धावपळीच्या जीवनात वेळ कुणाजवळच नाही, तरी आमच्या प्रेमाखातर तुम्ही वेळात वेळ काढला काही. या धावपळीच्या जीवनात वेळ कुणाजवळच नाही, तरी आमच्या प्रेमाखातर तुम्ही वेळात वेळ काढला काही. यासाठी तुम्ही नेहमी स्मरणात राहाल. काही लोक लक्षात राहतात, तुम्ही सर्व हृदयात राहाल, हृदयात राहाल, हृदयात राहाल. आदरणीय कोळी समाजाचे अध्यक्ष
मनोहर सर दबीर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुढील सुंदर असा गणपतीचा पहिला ओपनिंग सॉन्ग झाला आणि आता माझी एंट्री आहे कोळी डान्सची आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तरी आपण म्हणतो नाही नाही मला आज चालता येत नाही. या माणसाने अगदी महाराष्ट्र पातळीवर आज स्वतःचं नाव निर्माण केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात त्याच्यासाठी. श्रेवळ बद्दल तुम्हाला 2 शब्द सांगतो की नुकताच राज्य नाट्य स्पर्धेत दोघी या नाटकात अप्रतिम अशी भूमिका हिने साकारली होती. एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. धन्यवाद. 9 महिने 9 दिवस आपला सांभाळ करून या भवसागरात आपल्याला सुखरूप सोडवते ती आई. त्या आईची रूपे अनेक, त्या आईची नावे अनेक आणि त्यातलंच एक नाव म्हणजे आई एकविरा, जिच्या भरोशावर आपले कोळी राजा आपली नौका समुद्रात सोडतात. ऊन असो, वारा असो, तुफान असो, कशाचीही तमान बाळगता हे आपले कोळी बांधव आपली नौका समुद्रात सोडतात. आणि म्हणूनच म्हटलं जातं की सूर्यालाही मावळतीचं भान आहे, सूर्यालाही मावळतीचं भान आहे, फुलालाही कोमजण्याची जाण आहे. समुद्रात उठलंय तुफान, त्या तुफानाला लाटेचा मान आहे आणि त्या लाटेवर स्वार होऊन नौकेवर सवार होतो त्या माझ्या कोळी राजाची एक वेगळी शान आहे, वेगळी शान आहे, वेगळी शान आहे. सुंदर असं हे नृत्य आपल्या समोर सादर केलं होतं. पुढील नृत्य मुळीच नव्हता रे गाणं माझ्या मनात. काय करणार रे, तुझ्यासाठी आले वनात. मुळीच नव्हतं रे गाणं माझ्या मनात. मुळीच नव्हतं रे कृष्ण माझ्या मनात. तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी आले वनात. आता एंट्री आहे श्रेयस पांचाळ मुंबई लावणी सम्राट. आणि व्हिडिओमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपले दिवंगत अभिनेते अर्थातच शाहीर दादासाहेब कोंडके साहेब, ज्यांचे 9 चित्रपट लागोपाठ. हाय गाईज, तुम्ही आता माझा कोळी लुकचा डान्स बघितलेला. आता मी दादा कोंडकेच्या लुकमध्ये आहेत. आता माझा दादा कोंडके डान्स कसा वाटणार आहे नक्की चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आता 2 मिनिटातच माझी एंट्री आहे. असं काहीतरी म्हणत दादा कोंडकेंनी आपल्या चित्रपट सृष्टीला सुरुवात केली. म्हणता म्हणता ते कधी या देशाचे सर्वोत्तम विनोदवीर झाले ते कळलंच नाही हो. आज ते आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या गीताने त्यांच्या सम्राट अश्विन दादा कामटे सर आपल्या समोर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी सरांना एवढंच म्हणेन की 2 शब्द आपल्या रसिका शिवाय. नमस्कार. थंडी असते, तुमचा आवाज येत नाही आमच्यापर्यंत. तुमचं प्रेम नाही ना? कोणतं दादा? नक्की तुला बघितलं मी आता नक्की चिमणी उडाली तुझी. थँक्यू सो मच. वन्स मोर होय.
कोणाकोणाला वंसमोर हवा कर्म माझं वंसमोर करून करून भारताची लोकसंख्या एवढी वाढवली आहे. बघा नक्की आता तू यायचं होतं माझ्या बरोबर नाचायला. वंसमोर घेऊन मग आपण बोलूया. जेव्हा या जिंदगानीची उघडली फाटकी पाने, जेव्हा या जिंदगानीची उघडली फाटकी पाने, मनाला मारला रफू तिच्या एका इशाऱ्याने. मलाही जे शक्य होणार नाही, परंतु या बहादुरला ते शक्य आहे. कारण लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यूं तो आसमान में उड़ते हैं सारे परिंदे, यूं तो आसमान में उड़ते हैं सारे परिंदे, लेकिन हर परिंदे की रफ्तार बाज जैसी नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. रोहित दादा, मी तुला या ठिकाणी म्हणजे अगदी सर्व श्रोते वर्गांसमोर विचारतोय, काय म्हणशील या? नमस्कार, मी अलिबागचा रोहित डान्सर. तुम्हाला माझा डान्स कसा वाटला? तुम्हाला जर कार्यक्रम वगैरे कधी हवा असेल, बर्थडे, पूजा, यात्रा, जत्रा, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करत जा. तुम्हाला पाहिजे ते सेलिब्रिटी कलाकार मी लावून देऊ शकतो. तुम्हाला म्हणजे सिंगर लागतील किंवा डान्सर. आता अश्मिक दादा आलाय, तुम्ही बघितलात, माझ्या शब्दाखातर येतो. 2 मिनिटं मी अश्मिक दादाला रंगमंचावर बोलवतो. श्रेवलताईंनी पण यायचं आहे रंगमंचावरती. नमस्कार, आज जो मी या स्टेजवरती रंगमंचावरती आहे तो अश्मिक दादा, मुंबईचा लावणी सम्राट. की आपल्या लॉकडाऊनच्या अगोदर टिकटॉक होता. मी टिकटॉक पासून दादाला मेसेज करायचो, म्हणजे मला दादाचा डान्स वगैरे आवडायचा. पण मी एक साधा डान्सर होतो, पण दादांनी मला माझी कला बघून मेसेजला रिप्लाय दिला आणि दादाला बोललो एकदा तरी मी तुझ्यासोबत काम करेन. आज मी दादासोबत 100 शो केलेत आतापर्यंत. आणि जो माझं या रंगमंचावर नाव आहे तो अश्मिक दादामुळे. आणि ही माझी ताई आहे. कधीच कुठला विचार न करता, तिला छोटी मुलगी देखील आहे, तर ती कधीच मला बोलत नाही की मी नाही येऊ शकत डान्सला वगैरे. आज खूप तिने पण मला सपोर्ट केलाय. माझं कोण नसताना दोघांनी पण मला खूप सपोर्ट केलाय. आणि इथे मला माझा कार्यक्रम करण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे मंडळाचे खूप मनापासून धन्यवाद मानतो. असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी देत जा.
मी म्हणेन एवढ्या वर्षभरात रोहितने पहिल्यांदा एवढं बोलला असेल. सो मी एकच कौतुक करू इच्छितो की आम्ही सगळेच डान्सर्स, आपण सगळेजण परिपूर्ण असतो, परिपक्व असतो, परंतु रोहितचं विशेष कौतुक यासाठी की तो पायाने अपंग आहे आणि तरी पण तो एवढ्या ताकदीने तुम्हा सगळ्या रसिकांची आजवर सेवा करत आला. त्याबद्दल खरंच खूप अभिमान वाटतो मला त्याचा. आणि रोहितने कधी फोन केला तर आम्ही लाखोंच्या घरात, हजारोंच्या घरात येणारं मानधन कधीच विचारत नाही, फक्त रोहितसाठी मी येतो. आणि मी अजून एक माझी एक इकडची मनात इच्छा व्यक्त केलेली ती माझी पूर्ण झाली. गेल्याच वर्षी मी याच ठिकाणी कार्यक्रम केला होता. तुम्हाला कोणाला आठवतंय का? तुमचं प्रेम आहे ना म्हणजे माझ्यावर. थँक्यू. तर मी याच मंदिरामध्ये जाताना नवस असं म्हटलं होतं, नवस नाही म्हणणार पण मी एक देवाजवळ अशी प्रार्थना केली होती की उत्तर प्रगती हो ही आम्हा कलाकारांचरणी, तुम्हा चरणी आमची प्रार्थना. आणि तेव्हा रोहित नव्हता गेल्या वर्षी इथे. मी दादा बोलू अरे मी तुझ्याशी बोलतो, तू माझ्याकडे बघशील नाही, आवाज वाढवेल घे तो इकडे माझ्याकडे बघ. मग तेव्हा मी म्हटलं होतं की गेल्या वर्षी मी गौरवबरोबर इथे आलो होतो, पण एक अशी इच्छा होती की रोहितला इथे यावं अशी माझी खरंच देवाचरणी प्रार्थना होती. आणि यंदा एवढा योग जुळून आला की रोहितनेच मला या कार्यक्रमासाठी इथे बोलवलं आणि त्याबद्दल खरंच खूप बरं वाटलं. सो हा माझ्यावरती असणारा देवाचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद आहेच. आणि जगभरात कार्यक्रम करतो. मी नुकतंच आत्ताच लावणी प्रेझेंट करून आलो आहे. आणि आपली लावणी जसं आपण या डोंगरावरती एवढा उंच चढून येतो ना, तेवढ्याच उंच असणाऱ्या इमारतीमध्ये म्हणजेच बुर्ज खलिफावरती लावणी प्रेझेंट केली आणि आपल्या भारताला एक उच्च पदावर नेण्याची कामगिरी केली. आणि हे फक्त मी म्हणेन ह्या देवाच्या नतमस्तक झाल्यानंतर हे यश मिळालं. नाताळ विषय शेवलचा खूप उत्तम गृहिणी आहे, उत्तम घर सांभाळते आणि आज माझ्या या छोट्या पोराला एवढं सांभाळून घेते, तर खरंच तुझे मनापासून आभार. आणि खूप खूप प्रेम असंच प्रेम करत राहा. कार्यक्रम खूप छान आहे आणि अजून आम्हाला तुम्हाला सगळ्यांसमोर परत यायचं आहे. तुम्ही संधी द्या आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल खरंच सोनकार देव आणि या आयोजकांचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि रोहित, आम्ही कोणीच नाही तुला पुढे मोठं करणार आहे, तू तुझ्या यशाने आणि तुझ्या मेहनतीने मोठं होणार आहेस. सो एकदा रोहितसाठी परत मी सगळे आपसूक टाळा झाले बोलू, फक्त वावा बोला, सगळे वावा करा. जसं नाही ना तुला मी याला मुंबईला घेऊन चला आपल्या बरोबर. जसं नववर्षाचं स्वागत करताना खुण येतात त्या कळ्या, जसं नववर्षाचं स्वागत करताना खुण येतात त्या कळ्या आणि आम्हा कलाकारांना हव्या असतात तुमच्या रसिकांच्या जोरदार जोरदार टाळ्या. अप्रतिम यायची. कुणी सुया घेता का, कुणी धाबण घेता का असं म्हणायची. आता तो काळ राहिलेला नाहीये. आता ती परंपरा कुठेतरी काळाच्या पडद्याआड चालले की काय. आणि कुठेतरी आपल्या महाराष्ट्रातून या गल्लीबोळातून ही दाताचं दातवण विकणारी ही आमची माय बहीण कुठेतरी हरवली, परंतु या रंगमंचावर मात्र ती आम्ही जिवंत ठेवलेली आहे. आणि असंच हे सुंदर नृत्य
आणि शोचा आमचा तर पॅकअप वगैरे झाला आणि मला सत्कार केला ग्रामस्थांनी. हे आहे दत्ताचं मंदिर, जिथे यात्रा होती ते मंदिर. आल्या आल्या मला कुठेच घेता आलं नाही, कारण का माझी घाई झाली, थोडी गाड्यात चढत नव्हती, डोंगरात शो होता म्हणून. आमचा ड्रायव्हर नवीन असल्यामुळे माझी घाई झाली आणि मी मेकअपलाच गेलो, मंदिरात गेलो नाही. आम्ही येताना पाया वगैरे पडायला मंदिरात गेलो आणि तुम्ही बघू शकता कसं एकदम डोंगरातला रस्ता आहे. आता आम्ही घरी जायला निघालोत. चॅनलवरती नवीन असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला डान्स आवडला असेल तर बड्डे, पूजा, यात्रा, जत्रा, उत्सव, हुरूस, ग्रँड ओपनिंग किंवा लग्न असे सर्व प्रकारचे कार्यक्रम आणि सर्व सेलिब्रिटी मी ऑर्गनाईज करून देत जाईन. नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर माझा देतो आहे आणि नक्कीच संपर्क करा. मराठी माणसाला नक्कीच सपोर्ट करा. मला खूप मोठं नाव करायचं आहे. बाय.